सामान्य माणूस म्हणतोय असं की पुतण्याला शत्रूच्या गोटात पाठवायचं आणि मग युद्धाच्या शेवटच्या क्षणी परत पुतण्या काकांना येऊन मिळेल, हा मराठ्यांचा जुना असा हा गनिमी कावा आहे. हे कितपत खरं असू शकतं? पूर्वीच्या काळामध्ये शत्रू, युद्ध वगैरे 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 हे शब्द ठीक होते. आता विचारधारा, तुमची काय भूमिका आहे हे महत्त्वाचं आहे. आज मी सेक्युलर विचारधारा सोडलेली नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही पहिल्यापासून डोळ्यासमोर ठेवूनच मी माझी वाटचाल केलेली आहे. माझ्याबरोबर आलेल्या माझ्या असंख्य सहकाऱ्यांची तीच भूमिका आहे आणि त्याच भूमिकेतनं आम्ही सगळेजण पुढं चाललेलो आहे. त्याच्यामुळे हे कुणी अंदाज व्यक्त करतात किंवा काहीतरी हे असं झालं तर पुढं काय होईल. मी अवधूतजी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी शब्दाचा पक्का माणूस आहे. तुम्ही महाराष्ट्राला कुणालाही विचारा की अजित पवारने एकदा शब्द दिला तर शब्द बदलतो का. पाहिजे ती पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, मी शब्द बदलणारा माणूस नाही. त्याच्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण मी स्वतः आहे. त्यांनी मला शब्द दिला की इथे मुलाखतीला येणार आणि इतके वाचता येणार, दोन्ही शब्द त्यांनी पक्के पाळलेले, ते मी स्वतः सांगितलं. मी शब्दाचा पक्का माणूस आहे. एक तर शब्द देताना 10 विचार करावा आणि दिल्यानंतर मग तो शब्द पाळण्याच्या करता कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु तो शब्द पाळावा, त्या मताचा मी आहे. ते योग्य आहे का अयोग्य आहे, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, परंतु मला पहिल्यापासून ते भावतं म्हणून मी तसं वागतो.